नमस्कार मंडळी. MEA अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन प्रत्येक मराठा व्यावसायिकाला एक जागतिक ओळख मिळवून देत असते. याही वर्षी MEA ने इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोचे आयोजन केले आहे. खरं तर व्यवसायामध्ये महिलांचं प्रमाण कमी असतं, मात्र आज आपण एका अशा व्यक्तीसोबत आहोत ज्याने व्यवसाय क्षेत्रात आपलं एक वेगळं प्रस्थ निर्माण केलं आहे. आज आपल्यासोबत आहेत इंटिरियर डिझायनर आणि स्टायलिश विरजा वहाडणे. नमस्कार मॅम. नमस्ते. स्वागत आहे तुमचं. थँक्यू सो मच. खरं तर द ड्रेसिंग रूम याची तुम्ही स्टार्ट केलं, त्याच्या फाउंडर तुम्ही आहात, तर कशी सुरुवात झाली या बिझनेसची? सो डिझायनर असल्यामुळे हे खूपच मेन ही चॉईस होती की मी माझी स्वतःची फर्म चालू करणार ॲज अ इंटिरियर डिझायनर आणि स्टायलिस्ट म्हणून. सो स्टायलिस्ट ही एक नवीन कन्सेप्ट आहे जिथे आम्ही एखाद्याचं इंटिरियर झालेलं घर सुद्धा आम्ही ते अपग्रेड करून देतो आणि त्यामध्ये आम्ही कसे नवीन नवीन अँगल्स विदाउट डिमॉलिशन आणि विदाउट मोठ्या इंटिरियर गोष्टी करताही आम्ही त्याला स्टायलिंग या कॉन्सेप्टचा आमचा नवीन उपक्रम आहे. मॅम, खरं तर स्टायलिंग ही कॉन्सेप्ट नवीन आहे, कारण आपण इंटिरियर बघत आलोय, पण स्टायलिंग हे वेगळं आहे. तर मग इंटिरियर आणि स्टायलिंग यात फरक काय आहे? सो इंटिरियर म्हणजे आपण ज्या घरांचं पूर्ण स्क्रॅचपासून सगळं फर्निचर करतो किंवा तिथे सिव्हिल चेंजेस असतील, इलेक्ट्रिकल चेंजेस असतील, ते सगळं करतो. स्टायलिंग म्हणजे तुमचं राहतं घर जे आता 5-7 वर्ष जुनं आहे किंवा तिथे आपल्याला अपग्रेड करण्याची गरज आहे, जिथे तुम्हाला अपहोल्स्ट्री अपग्रेड करायची असेल किंवा तुमचा रंग बदलायचा असेल, त्या सगळ्या गोष्टी आपण स्टायलिंगमध्ये करतो. हा क्विक टर्नओव्हरचा प्रोजेक्ट असतो. आपल्या दोन्हीही सर्व्हिसेस आहेत जिथे आपण इंटिरियर्स पण पूर्णपणे करतो, प्लस आपण स्टायलिंग सर्व्हिसेस पण देतो क्लायंटला. ओके. खरं तर ही कॉन्सेप्ट म्हणजे मी तरी पर्सनली पहिल्यांदा ऐकली आहे. तर असे आपल्या पुण्यात आहे का बरंचसं? ही कॉन्सेप्ट जसं तुम्ही म्हटलात तशी नवीन आहे. इंटरनॅशनली ही कॉन्सेप्ट खूप जास्त चालते. ओके. पुण्यामध्ये काही आहेत माझे कॉम्पिटिटर्स आणि माझे कलिग्स की जे ह्या पण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. खरं तर कॉम्पिटिटरचं तुम्ही बोलले, तर तुमच्यात आणि त्यांच्यात असं आपलं वेगळेपण काय आहे? आपण काय वेगळेपण देतो लोकांना? आपण नुसतंच डिझाईन फोकस नाही आहोत. ॲज अ फर्म आम्ही हे खूप कॉन्शियस डिसिजन घेतो की आपण डिझाईन बरोबर प्रॅक्टिकलिटी आणि तुम्हाला घरात दैनंदिन वापरताना त्या डिझाईनला इम्पॅक्ट न होता घर तुमचं छान दिसेल आणि तुम्हाला इझिली वापरता येईल, ह्या गोष्टीचं आपण खूप एक विशेष काळजी घेतो आणि त्या ह्याच्यावरती आपण डिझायनिंग करतो. ओके. आणि मॅम, ह्या तुमच्या बिझनेस जर्नीमध्ये असा कुठला टर्निंग पॉईंट आला होता जिथे असं वाटलं की तुमच्या पर्सनल लाईफमध्ये किंवा बिझनेसमध्ये एक चांगला बदल झाला? सो आपण जेव्हा स्टार्ट केलं एका प्रोजेक्टने आणि खूपच कमी वेळात आपल्याला मल्टिपल प्रोजेक्ट्सच्या इन्क्वायरीज यायला लागल्या आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा आपली टीम बिल्ड केली, सो मला सांगायला आवडेल की आपली जी टीम आहे ती एक्सक्लुझिव्हली फक्त आपल्यासाठी काम करते. इंटिरियर फील्डमध्ये कसं होतं की तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर डिपेंडन्सी खूप असते. सो तुमचा प्रोजेक्ट चालू असताना तो कॉन्ट्रॅक्टर निघून गेला किंवा कामच बंद पडलं असं खूप होतं. म्हणून आपण एक वेगळेपण आणायला ही गोष्ट केली आहे की आपले सगळे कॉन्ट्रॅक्टर आपल्या पेरोलवरती आहेत, त्याच्यामुळे ही अडचण आपल्या इथे येत नाही. हा एक खूप मोठा डिफरन्शिएटर मला म्हणायला आवडेल. आणि आतापर्यंत असा तुमचा कुठला बेस्ट प्रोजेक्ट होता जो तुम्हाला अजूनही आवडतो किंवा असं वाटतं की ते काम मस्त झालं होतं? असे बरेच आहेत. प्रत्येक प्रोजेक्ट काहीतरी वेगळा असतो, पण मी माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी केलेला प्रोजेक्ट एकदमच माझ्यासाठी खूपच इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि मॅम, तुम्ही आता MEAचा जो इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो होणार आहे, तर त्यात सुद्धा भाग घेतलाय तुम्ही. सो MEA बद्दल कसं कळलं? MEA बद्दल मला तसं माहिती होतं. मी माझ्या ओळखीच्यातले पार्ट आहेत ते MEAचा आणि त्यांच्या थ्रू मला कळलं. आणि मी इन्स्टावरती पण रील बघितली जेव्हा ह्या एक्झिबिशनची इंटरनॅशनल एक्स्पो होणार आहे, हे जेव्हा मला त्या रील थ्रू कळलं आणि तेव्हा म्हणजे देयर वॉज नो टर्निंग बॅक. कळलं म्हणजे हे करायचंच आहे, हे फिक्स होतं. आणि या एक्स्पोची काय इम्प्रेसिव्ह गोष्ट तुम्हाला वाटते? म्हणजे फुटफॉल तर जे काय त्यांचे हे आहेत आणि 500हून अधिक जे स्टॉल्स असणार आहेत किंवा ज्या पद्धतीने ते ऑर्गनाईज करतात. अजून एक्स्पो तो व्हायचा आहे, पण जो काही मला आतापर्यंतचा गायडन्स आणि फीडबॅक आणि सगळा सपोर्ट मिळाला आहे टीमकडनं, खूपच छान आहे. मॅम, MEAच्या इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पोमध्ये तुम्ही सहभागी झाला आहात, तर इतर उद्योजकांना तुम्ही काय सांगाल? सो मी सहभागी झालेली आहे. माझा स्टॉल नंबर D66 आहे. तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि माझी ही आग्रहाची विनंती आहे की तुम्ही जर आतापर्यंत स्टॉल बुक नसेल केला तर तुम्ही नक्की करा. स्पेशली माझ्या मैत्रिणींसाठी
नक्की ह्या एक्सपोचा फायदा घ्या, कारण इथे फुटफॉल आणि तुमची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी असणार. नमस्कार.